संकट होतं 42,000. राजाने काय प्लॅन केला बाबा, 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसतील आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसतो. राजांसारखा दिसणार. 2 बाजूला 2 पालख्या जातील. एक पालखी सिद्धेच्या शामेण्यात जाईल आणि एक पालखी विशाळगडावर जाईल. जी विशाळगडावर जाणारी पालखी त्याच्यात राजे बसतील. त्याला 400 मावळे बाजी प्रभू नियोजन करतील. 400 मावळे प्रति शिवाजीला घेऊन जातील. त्याचं नियोजन प्रतापराव गुजर करतील आणि 400 मावळे गडाचं रक्षण करतील. ऐका गड्या नागडे गाव, एक वर्षभर तुम्ही कीर्तन विसरणार नाही. काय ते अक्रूर महाराज आपल्या गावी आले होते, काय कथा आपल्याला सांगून गेले, काय तो कीर्तनाचा आवाज झाला, तुम्ही 1 वर्ष विसरणार नाही. कोणत्या माय बापाला धन्यता आहे, कोणत्या आईला धन्यता आहे, एवढी कथा ऐका गड्या माझी, घरी घेऊन जा. मग आता सगळी तयारी झाली. फक्त आता एकच गोष्ट तुम्ही राहिली, राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. गडावर एकच पोरगा होता पोरांना. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नाभी समाजाचा पोरगा होता. राजांच्या लक्षातही आला, पण 2च वर्ष झाली त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं मी जर त्याला पालखीमध्ये बसवलं, त्याचं काही बरं वाईट झालं, त्याच्या आईला काय सांग, बायकोला काय सांग. राजा म्हटलं 2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली की राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात. मीच राजांसारखा पोरगा राजांच्या मोहरात गेला. ऐका राजा म्हटले का रे शिवा, कशासाठी रे मुजरा? पोरगा म्हटलं राजा, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं. राजा म्हटले माग की, काय पाहिजे? राजाला वाटलं काहीतरी माग. पोरगा म्हटलं राजा द्यावं लागेल बरं, देतो की, बोल ना. राजा तुमच्या डोक्यावर जो मुकुट आहे ना तो माझ्या डोक्यावर घाला. तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर घाला. तुमची तलवार मला लावायला द्या. तुमचा सेना मला बांधायला द्या. आणि राजा तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला द्या. मी बसतो राजा या पालखीत, मी जातो राजा सिद्धीची शाही. असं म्हटलं. राजा तो वेळा पाहून राजा म्हटलं अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, आणि घालून जिथं जायचं ना राजा तिथून परत यायचं. त्याशिवाय घालून जिथं जायचं तिथून परत नाही यायचं. पोरगा म्हटलं मग राजा त्याच्यासाठी तो मागतो. असा जर मेलो ना राजा तर शिवाय मागे मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा गेला. हा पोरगा हो, काय आमच्या देशाचा इतिहास आहे पोरांनी, काय इतिहास आहे. नाभी समाजाचा पोरगा मराठ्यावर प्रेम करतो. काय आमच्या देशाला कोणी जातीवादाची कीड लागली काय माहिती. कुठून आले कमूनच भांडणारे ते असू द्या ना, तिकडे काय व्हायचं ते होईल. गावागावातली बैठक नको नका, गावागावातले विचार बदलून. मित्रांनो मी बिंबीच्या बेटापासून सांगतो रे, असं कधी नसतं आपल्या महाराष्ट्रात. सगळ्यांचं रक्त लालच आहे रे, आपलं सगळ्यांचं रक्त लाल आहे. नका गड्या आपापसात भांडू. आपापसात भांडलं की लोक आपला फायदा घेतात, लोक आपल्यावरती आक्रमण चढवतात. आपण आपल्यात नाही भांडायचं. माझा मुद्दा असेल फार महत्वाचा, काय हा इतिहास शिकवा आमच्या पोरांना. राजा द्या मला. राजा म्हटलं येड्या पण तुझं लग्न आताच झालं बाबा, तुझ्या आईला काय ते असं द्या राजा द्या. राजाने त्याला मुकुट चढवला, कपडे चढवले, तलवार चढवली. ऐका आता 2 बाजूला 2 पालख्या पळाल्या. वेळा 100 पावलावर, वेळा 20 पावलावर, वेळा 10 पावलावर, वेळातच पाऊल घुसलं. जय भवानी, हर महादेव, शिवाजी महाराज की जय ललकारी घुमले. एवढ्या पावसामध्ये मावळ्याच्या अंगातून घाम निघेल अशा अवस्थेत सगळ्यांना पळवून लावलं राजांना तिकडे विशाळगडावर. आणि इकडे शिवा नावी पोहोचला. ज्यावेळेला माहिती झालं राजांना, सगळ्यात बेकार मृत्यू त्याचा झाला. उसाच्या कांद्यासारखी त्याच्या हाताची तुकडे केली होती. 3 तलवारीनं सिद्धी जोहर, फाजल खान आणि सिद्धी मसूद अशा 3 तलवारीनं उसाच्या कांद्यासारखी त्याचे हात कापले, त्याची पाये कापली, त्याच्या पोटाची तुकडे केली. तलवारीचे टोकं डोळ्यामध्ये घालून त्याची डोळे काढली, त्याच्या मस्तकाची चीर काढली. रे एवढं भयानक त्याला त्रास दिला. सगळं त्याचं मासिक पोत्यामध्ये भरलं, त्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट. ज्या दिवशी राजाने त्याचं ते मांस पाहिजे ना बाळाचं, स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडून गेला राजा. माझ्या जेवढं मित्रानं माझ्यासाठी प्राणाचा अंबरगा फुगून प्रतापरावाने राजांचे डोळे पुसले, राजाने सावध केलं, राजाने त्या पोराची मोठी बहादूर केली.
एका त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुष्प. कोणती माता धन्य आहे का, कोणत्या माय बापाला धन्यता आहे. घेऊन जा घरी एवढा अभंग, 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. ऐका रे. ज्या वेळेला 20 दिवस गेले आणि 20 दिवसानं राजाने ते नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवले, पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावामध्ये येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की महाराज तुमच्या घरी येणार. इतका आनंद झाला त्या आईला. वाटलं बाई महाराज माझ्या घरी येणार म्हटलं, माझा पोरगा पण नाही. आईला काय हो दुसरं असतं, आईला दुसरं काय असतं. या देशातली प्रत्येक आई फक्त तिच्या बाळावरच प्रेम करत असते. खरंच सांगतो, आपुल्याचा कळवळा आणि बाळावरी नये जैशी तैशी मायेवरी. आई फक्त लेकरावर प्रेम करते ना. तिला वाटलं बाई माझा पोरगा पण येणार, 6 महिने झाले बाई राजा येणार म्हटलं, पोरगा पण येणार. वर सारून काढलं तिनं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं. माझ्याकडे बघा आपल्या ठेवणीतली 9वार साडी काढली आणि शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळावर कुंकू लावा, नाकामध्ये नकली घाला, डोक्यावर पदर घ्या, राजांची आरती करायची तुम्हाला. इतका आनंद झाला त्या पोरीला. तिला वाटलं बाई माझा नवरा येणार आहे, राजा येणार आहे दारात. तिनं ती साडी घातली. बिचारी गरीब पोर 10-5 मैत्रिणी शेजारी उभी करून राजांची आरती करायला उभी राहिली. ऐका रे बहिणींनो, राजा आता गावच्या दिशेला आले. राजे आले, राजे आले, राजे आले अशा बातम्या मिळाल्या. सगळं गाव एकत्रित आलं. पण राजांकडे 10च मावळे होते. एवढे कसं काय कमी आले व सगळ्यांच्या मदत झाली. तेवढ्यामध्ये राजा आता मराठाच्या आडीला, राजा आता धनगराच्या आडीला, राजा आता नाव्याच्या आडीला आले. पूर्ण असं कुंकुम तिलकामध्ये गोड बुडवलं. राजांच्या कपाळी गंध लावायचा. ती पोर पुढे सरकली. तेवढ्याच दरवाजातून आवाज आला, सुनबाई, ओ सुनबाई, तुम्ही नका व्हावं राजू. सासूचा सुनबाई तुम्ही नका व्हावं. पुन्हा एकदा मागे पाहिलं. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पायापटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजाने गंध लावला. राजे घरातल्या कांबळे घेऊन बसले. पोळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या हातामध्ये दिला. आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, का मुलीला वाळू दिलं, का तिला बाजूला काढलं, का तिचा अपमान केला. ते आई म्हटली, राजे ती शिवाची बायको, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राजे ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग का अपमान केला तिचा, वाळू द्यायचं की. आई म्हटली, राजे एखाद्या विधवा बहीण तुमच्या आरती करून तुम्ही राजे आहात असं म्हटल्याबरोबर राजांच्या हातातला पाण्याचा तांब्याच खाली पडला. बापरे, अजून मी सांगितलंच नाही आहे. या आईला कसं कळलं माझा पोर, माझी सून विधवा झाली. त्या आई म्हटली, राज जगाला फसवता तुम्ही जाणता राजा, एका आईला नाही फसू शकत. मी गावच्या वेशीला आला. मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गड्डीला आला. मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही आमच्या दारात आला. तुझी बायको तुम्हाला गंध लावायला लागली, तरी माझा पोरगा दिसला नाही. राजे माझा पोरगा जरा जिवंत असता तुमच्या आधी 1 तास गावामध्ये हजर झाला असता आणि राजा सगळ्या गावात नाचला असता. सगळ्या गावात नाचला असता. नाचून म्हणला असता, राजा आले, राजा अरे आपल्या घरी राजा आले, राजा आले, राजा. ज्या अर्थात तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती राजा, त्याच्या बायकोने तुमची आरती करावी आणि माझ्या हातची पुरणाची पोळी तुम्ही खावी. आज पुरणपोळी तयार आहे. त्याची बायको गंध लावायला सगळे घर रडायला लागले. बायको हंबरटा करून रडायला लागली. आईने सुद्धा अंग टाकून दिला. राजे पण रडायला लागले. रडता रडता आईचे डोळे राजांनी पुसले आणि ती आई म्हणायला लागली, राजा असू द्या. तेवढ्यात राजाने काही 2-4 सोन्याची ताटं चांदीने आणलेली भरून त्या आई समोर मांडली. त्या आई म्हटली, राजा नको हे सोनं. राजा म्हटले, काय देऊ आहे तुम्हाला, तुमच्या पोराने माझ्यासाठी प्राण दिला, काय देऊ आहे. त्या आई म्हटली, एकच द्या मला. प्रत्येक पोळ्याला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या हातची पुरणाची पोळी खायचा, बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला. तुम्ही तेवढं राजा माझ्या घरी या, माझ्या हातची पुरणाची पोळी खा, बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घाला. राजे रडता रडता म्हणायला लागले, आई
जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास तोपर्यंत तुमच्या घरी मी पोळी खायला येईल. नाही का असं म्हटल्याबरोबर आबा आईनं सुद्धा डोळे पुसले. नाही म्हटलं मग राजा तुम्ही जर माझी आजची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवतो तुम्हाला जागो. जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवाजी उरलाय. काय माता आहे आणि आपला पोरगा स्वराज्यासाठी गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मुलगा म्हणतोय तो माझा पोरगा गेला म्हणून काय झालं. राजा तुम्हीच माझा पोरगा. धन्य माता